समोर जो व्हिडिओ आहे त्यामध्ये पूर्ण मिरची भाजी. याचे वैशिष्ट्य असे आहे की ही स्पेशल आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बसानंद महाराज. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आम्ही बनवणार आहेत विदर्भ स्पेशल. काय रे? मिरचीची भाजी. विदर्भ स्पेशल मिरचीची भाजी. तर बघूयात आमची रेसिपी आणि त्याच्यासोबतचा फन. बुलढाणा स्पेशल सांगितलं, बुलढाणा स्पेशल गाईज. आता कापते आम्ही मिरची. नंतर मिरची शिजवायची ना डायरेक्ट की नाही? मिरची शिजवायची. इकडं डाळ शिजवून ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता ही डाळ. एवढे सारे कांदे कापायचे आम्हाला. ही एवढी सगळी सगळी मिरची कापायची ना. ही सगळी मिरची पण कापायची. एवढा सांबर. आणि या छोट्या याचा काही जीव नाही भाजी करण्यासारखं, पण या इंडक्शनच्या जीवावर आम्ही करणार आहेत सगळं. ते काय आणलं रे? कोणती डाळ आहे ती? काही कापू घ्यायच्या तशी. 15 मिनिटाचा व्हिडिओ करायचा सगळा, लक्षात ठेव. ही मिरची सगळी नाही घ्यायची काय? कापली मी आता. टाकायचं तर तुम्ही आता बघू शकता. आता टाकलेलं आहे आम्ही याच्यामध्ये टाकलेलं आम्ही मिरची आणि पालक शिजवण्यासाठी. तिकडं तुरीची डाळ शिजवून ठेवलेली आहे. पार्सल पण आणले कारण की जर या भाजीची चव बिघडली तर काहीतरी सप्लिमेंटरी पाहिजे, म्हणून आम्ही आणलेलं इथं मेसचं पार्सल. ठीक आहे. आणि बघ यांचं झगडा चालू आहे की हे टाकायचं नाही टाकायचं. आणि हा मस्त कॅमेरामॅन होता, मस्त शूटिंग करत होता, पण याला फक्त फेसमध्ये यायचं म्हणून हा येतोय आता. ठीक आहे. मध्ये टाकणं चालू आता शेंगदाणे. शेंगदाण्या थोडे थोडे शेंगदाणे. पाणी गरम करून टाकायचं, डायरेक्ट नाही टाकायचं. गुप 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 गुप. हे सगळे आम्ही खायला 9-10 जण आहेत, पण बनवायला 3-4 तो बिचारा कांदे कापते. आता कांदे माझ्याकडे देईल कापायला बहुतेक. मी कापू तो इकडं दुसरा चाकू दे. मी कापतो कांदे. चाकू दे ना दुसरा. जास्त होतात ना त्या. 4-5च जाऊ दे, जास्त काय नाही. माझ्याकडे दे कांदे. मी चाकू दे ना. तर आता कांदा पण चिरून झालेला आहे आणि मिरच्या आणि पालकाची भाजी पण शिजत आलेली जवळपास. टमाटा पण कापलेला. चमच नाही आमच्याकडे. देशी जुगाड चम्मच नाही, तर चाकूनेच हलवणे चालू आहे. त्याच्यामध्ये एक चमच पण घेऊन येईल रूमवरून. बघा, चम्मच आणण्यासाठी दुसऱ्या रूमवर फोन करून सांगा शकते की चम्मच घेऊन ये म्हणून. ही आहे आमच्या पवनची रूम. आणि संकेत बघा किती शांत बसला सभ्य काळासाठी. संकेत, ह्या भाजीचं वैशिष्ट्य काय सांग ना. हॅलो दिगंबरच्या रूमवरून आण. ठीक आहे. संकेत लाजले. आता कपिल सांगेन तुम्हाला की भाजी बुलढाण्यामध्ये मिरचीची भाजी जी स्पेशल आहे ती आम्ही कशा पद्धतीने बनवते आणि काय वैशिष्ट्य या भाजीचं. ठीक आहे कपिल सर, 2 शब्द या भाजीबद्दल. मिरचीची भाजी जी स्पेशल आहे बुलढाण्याची, त्याबद्दल काय सांगता? बुलढाण्यामध्ये ही सर्वात स्पेशल आहे ती मिरचीची भाजी. मिरची भाजी बनवण्यासाठी सर्वात अगोदर म्हणजे सर्व साहित्य वगैरे घेऊन यायचे. तुम्ही बघतच आहे इथे सर्व साहित्य दिसत आहे. मला सांगण्याची काही गरज नाही आहे. आणि ते चिरून वगैरे व्यवस्थित कापकूप करून तुम्ही बघणार आहात आमच्या समोर जो व्हिडिओ आहे त्यामध्ये पूर्ण मिरची भाजी. याचे वैशिष्ट्य असे आहे की
ही स्पेशल आहे. बाकी वैशिष्ट्य का बरं म्हणतात की बुलढाण्याची स्पेशल मिरची भाजी? एकदा खाल तर वेळोवेळा याल. सकाळी आग होईल. सकाळी खूपच, म्हणून स्पेशल आहे. ओके, तर तुम्ही बघा नंतर. चालू द्या. आता करतो एक ग्रेव्ही. नॉर्मली प्रकारची बघून आम्हाला करायची ती शिजलेली, पण यांची किडे बघून आता यांना न शिजलेले कांद्याचं करतो. चालूच. कांद्यातलं पाणी पाहिजे निघते. फिर से दुसरी बार. अजून थोडं घे ना अजून थोडं. मागच्या अरे हो. वेळेस काय झालं माहित नाही तुला? अरे हो, मिक्सर खराब व्हायचं. तो कुठं निमेश आहे की पैसे घेणे आपल्याकडून? सिद्दीक आहे ना, सिद्दीक थोडी. सिद्दीक सर का दिलदार माणूस. सिद्दीक मियाँ, मेरे भाई, मेरे दोस्त, मेरे यार. आहे लसणाचं कांदा, लसणाचा कांदा तयार झाला. वाव, हे झालेलं आहे कांदा आणि टोमॅटो पेस्ट. पेस्ट नाही, ज्यूस. ज्यूस. आपण लसण आणलंच नाही. लसणाची गरज बी नाही. लसूण पाहिजे आणि आला आमचा कांदा. लसण आहे का फायबर? भाजी करायला आणि लसूण घेऊन नाही आले सोबत. वाव, काय चव. काय आम्हाला वाटलं आवाज येईल म्हणून आमच्या जवळ माईक घेतलं, पण काय आवाज आलेला नाही त्याचा. त्याच्यामध्ये टाकत आहेत कांदा पेस्ट. बघा सगळे भितरे, सगळे भिवून राहिलेत अंगावर उडेल म्हणून. बस आता नाही काही आवड. फुल करून द्या आता. फुल करून द्या डायरेक्ट. सो गाईज, तुम्ही बघू शकता इथं भीत आमची रेसिपी चालू आहे, कारण की छोट्या रूममध्ये तेल पण आहे ना, तेल अंगावर उडण, पाणी त्याच्यामध्ये टाकून राहिलं आवाज येण्यासाठी. काही पण आमचं चालू आहे कुठं ना. तर तुम्ही बघू शकता. कशाला बघता तुम्ही? तरी पण जाऊ द्या, तुम्ही बघू शकता. अरे चम्मच आणणार होता ना. तो चम्मच आणतोय. विसरून गेलते की लसण अद्रक पेस्ट पण टाकायची, नंतर जाऊन आणली. आता तुम्हीच कमेंट करून सांगा काय की एक पुडी टाका लागेल 10 जणांसाठी की 2, पण आता अर्धी टाकायचं म्हणताय. ठीक आहे, तुम्ही चमचा नाही आणला. कुछ ना होईचे आजच्या कुछ हो. चमचा नॉन टाकायला हे कसं काय मग? आमच्या रूम मध्ये देशी अरे उडू नये म्हणून देशी जुगार त्याच्यावरती झाकण ठेवलंय, कारण की परत नाहीये. टेकना लावाजिया आम्हाला टेकना लावाजिया. चुकी तुझी नाही, चुकी तुझ्या माझी सांगत आहे तूच आहे. तुझीच आहे, तुझीच चुकी आहे. आम्ही परवा दिवशी जी पनीरची भाजी केली होती, सेम जास्त मसाला, आज तीच जास्त मसाला, जास्त मटेरियल आणि खाणारे कमी. सेम आज तीच कंडिशन रिपीट होणार आहे. तरी बघू शकता. लाईक करो, फॉलो करो. त्याच्याकडे काय बोलला? लाईक करो, फॉलो करो और सबस्क्राईब करो. काय असतं सबस्क्राईब सबस्क्राईब असते. दे ना टाकून आता, दे ना. किती वेळ करायचा वेट? अरे नाही रे बाबा, तुम्ही ग्रेव्ही करणे वाले. माईक कुठे इकडे? बस बस बस. आता याची पण हे ग्रेव्ही करायला लागलेले आहेत, एवढी होईल जास्त होणार नाही. कारण की आता यांचा इथं वाद चाललाय. एकाच म्हणणं ग्रेव्ही करायची भाजीची, एकाच म्हणणं नाही करायची. जळलं ते दोघांचं म्हणणं केलं आपण. आता दोघांचं म्हणणं केलं, मग अर्धी तशीच ठेवली भाजी आणि अर्धी इथं ग्रेव्ही करायची, आणि अर्धी डाळ पण ग्रेव्हीच करायची. काहीही करतात म्हणजे ना, करायचं म्हणून करायचं अशी गत झाली त्यांची. आणि बघा चाटतोय बाई. याला ग्रेव्ही आवडत नाही म्हणून आता शेंगदाणे बाजूला ठेवते आणि फक्त मिरच्यांचं ग्रेव्ही करते. बघा अरे तुला सांबर कापा सांगली, काप किती? काही ती डाळ पण काढायची ना, ती डाळ पण काढायची ना. हो, नाही डाळ काढू द्या, काढायची पूर्ण फटकू नाही कधी एवढी टाकायला.
कांदा पण छान लागतो. टाका आणखी थोडं. कर ले कोई जुगाड. इथली तर हे बंद करा, हे चालू करा, हे बंद करा, हे चालू करा, असं चालू आहे फक्त. काय धरले काही चमचे. पाहुण्या सांबर कापणार आहे. काप ते काप ना. त्याच्यावर काय दुखू राहिलं तुझं. काप तू. तो 30 तारीखला शिकाणो का सगळ्यात खराब जर का कोणी असेल तिथे संकेत आहे सगळ्यात खराब. कोणी तू लहान भाऊ आहेस मला. नाही बाया तू लहान भाऊ म्हणून तू त्याची मारून राहिला माहिती का. लहान भाऊ काम सांगते. काय करते. काम सांगते ते कोण. संकेत भाऊ पाटकर. नाही संकेत भाऊ राजे भाऊ पाटकर. संकेत भाऊ राजे भाऊ पाटकर काम सांगायचे. कोणाला काय करायचं यांना काही समजत नाही. बघा हा एक जण पेपर ठेवतोय. सगळे एक जण पुढ्या फोडायसाठी घेतलेले आहेत. यार हे चालू करा की कांद्याचं. मसाला दाखव कोणता आहे. झरीकर. हा आहे झरीकर मसाला. मसाल्याचं नाव काय. नाव समजलं कशासाठी वापरतात. काळा मसाला. हा आहे काळा मसाला गाईस. झरीकर मसाला काळा मसाला फॉर मिरची इन बुलढाणा. दिस इज ओरिजिनल काळा मसाला. अरे का सगळे काळेच मसाले की काय. सगळे मसाले सगळे काळेच मसाले म्हणून राहिले. हा आहे सुहाणा अंबारी नाही महाराजा महाराणी मसाला. बघा काहीतरी वेगळंच करून टाकलेलं आहे गाईस यांनी. बघा तेल 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 टाक 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 तू टाक तेल टाक तू बस 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 बस. काहीतरी वेगळंच केलेलं आहे यांनी. आणि हे एवढा मसाला एवढी भाजी एवढं वरण कसं मावणार त्या कढाईत. वेगळं नाही झालं ते पाऊस मसाला पूर्ण जपते. आपल्या सोबत काय तिकट तुम्ही टाकायचं पण. कोण काय करतो रे. तिकट टाकून तेल टाकलं ना ते टाकून नका मिरच्या आपण काय झरीकर का मिरची पावडर की जी मिरची पावडर कशात टाकतो ती तिखट ऑलरेडी लई आहे ना. थोडी कलर साठी. तरी यासाठी तर्री मसाला. मसाला आहे तो कलरचा आहे फक्त. हा कलरचा मसाला आहे म्हणतात. जेव्हा आग होईल ना तेव्हा आग पण अशी होईल की कोणाला सांगता पण येणार नाही. ते दुःख अशा ठिकाणचं आहे ते कोणाला दाखवता पण येत नाही, कोणाला सांगता पण येत नाही. मदर इन लॉ हाव ॲब्सिस ऑन युअर बटक सो यू कांट सी. मराठीची म्हण आहे काय भाऊ सुरूची हळद. श्रुती नाही. बस बस जास्त नको. बस 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 बस. नंतर मीठ राहिलं. मीठ राहिलं ना. एवढं मीठ तर भाजीत असतं ना का मसाल्यात मीठ असतं. थांब भाजीत मीठ असतं. समोर होतं ते. मग कोणतं ते होतं ना तुम्हाला पुरत नाही. एल्लर वांगा मीठ. तो बघा असं कसा गद 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 शिजत आहे मसाला. मध्ये करणार फक्त कसा गद 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 शिजत आहे मसाला. करून झालेला आहे पण कपिलला बघा. कापो काहीतरी राहणार ते गाणं कापताना काहीतरी जिरला. कचकच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली. खाताला चटका लागला तरी मी कढई तापवली. तुमच्यासाठी स्पेशल केवढं बाय मी सोचल. जेवला काय जेवण करू आता 5 मिनिटं. हे बघा मसाला शिजला का नाही चेक करण्यासाठी. आपण हॉटेल टाकायची ना. अप्रतिम येल्ला रंगा म्हण. नो त्याला घालतो घास. बघा बॉईजचं प्रेम तुम्ही बघू शकता. हा घास बनवून हिला खो घालतात. दिस इज कॉल्ड ॲज बॉईज. तर आता पूर्णपणे कन्फर्म पण झालेलं आहे की मसाला शिजलेला आहे, खाली करपलेला आहे. आता टाकत आहोत आम्ही त्याच्यामध्ये भाजी. भाजी आता घट्ट होणार आहे. हो पाणी टाकावं लागणार त्याला. हिसळून टाक. संख्या हलव ना त्याला.
काय माहिती त्याचं बूट टाकशील ते पाहिलं. खूप घट्ट केलेली भाजी आणि खूप तिखट पण केलेली आहे. भाजीची चव काही लागणार नाही. मी तर मेसची भाजी खाणारे गाईज, मला यांच्यावर डाऊट यायला यांनी काहीतरी वेगळंच करून टाकलं. मीठ एवढं मीठ आधी टाकलं नका टाकू. नाही टाकेल ना आधी. एवढं टाका. भाजी तिखट टाकलं होतं ना. ठीक आहे ना अरुण, आम्ही भाजी झालं. आरुंदा असं म्हण, तुम्ही भाजी बघा आणि सांगा कशी टेस्ट नाही. तुम्ही भाजी बघा आणि ते मीठ बघा. ते भाजीची अर्धा क्वांटिटी एवढं मीठ टाकले यांनी आतापर्यंत. हे पण टाक त्याच्यात कप्पे. त्याच्यामध्ये आलेलं भरमसाठ पाणी, तरी पण एवढी घट आहे ती बघा. तरी आल्यावर घेऊ का? तरी आलं तर शॉर्ट घेऊ का? ठीक आहे बघा, आमच्या भाजीला तरीच नाही आली, तरी आल्यावरचं दाखवा. आता उकाळल्यानंतर तरी येईल ती दाखवा आम्ही. ओके 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 आई. पण कपिलला बघायचं की तो शिजला का नाही म्हणून तो साईडला खाऊन पाहणार आहे. कपिल बघ बरं. आणि सगळं याला सुरुवातीपासून सांगितलं की सांबर चिरून ठेव म्हणून, पण याला काही अकल नाही. ते काड्या काढ, ते काड्या काढते नुसता पाला 10 मिनिटात होती. काढ ना काड्या. तुला काड्या पण दिसत नाहीत की काय? दे इकडे, मी काढतो. तर गाईस, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आमची तयार झालेली आहे भाजी. आणि आता झालेलं आहे आगमन पलान दादा यांचं. टाणाव टाणाव आल्या आल्या टमाटा खाण्यामध्ये व्यस्त. आणि पुन्हा आता वरणाला तडका देण्यासाठी मिक्सर होते फिरते. आता पडलेलं आहे भाजीसाठी पाणी कमी येतं. पुन्हा पाणी उकळून भाजीमध्ये टाकण्यात येत आहे. कारण की इथं 4-5 जण आहेत ना. 4-5 जणांचे 4-5 मत. कोणी म्हणते पाणी कमी पडेल, कोणी म्हणते नाही. आणखी पाणी गरम आणखी शिल्लक करून ठेव कप्या. आता मला भाजी कमी पडेल म्हणून वरणाला पण तडका देणं चाललंय. ते तडक्यासाठी एवढी मेहनत घेतली. सगळं डिप्रेशन मध्ये काम चालू आहे यांचं. डिप्रेशन. आदमी जब गरीब हो ना तो सोच से गरीब होता है कभी. कसा आदत से गरीब. तेल काढलं लसणाची पेस्ट टाक यावेळेस तरी. चालू काय संकेत ना त्याला बाहेर कोण काढले आपले विचारायचे. तुम्ही कोण काढले? कधी काढले? तुम्ही कोण काढले? बघा पुन्हा डिप्रेशन में चल रहा है. भाजीला कितीतरी आलेले तुम्ही बघू शकता. काय काड्या साईडला आहेत आणि काय तुम्ही भाजी करू. हे बी करपलं. ते करपलं. कोथिंबिरीच्या बी काड्या. डिप्रेशन. ऐक ना, याला तरी आले ती तरी त्यात टाकू. उचलते झाकण उचल. ती टाकून सगळं कप्या. इतक्या छोट्या वरणासाठी इतका जास्त मसाला बघा. काय लॉजिक आहे? करायचं म्हणून करायचं. अरे हे बी डबल करपलं. ते टाक तू काय बोलू राहिला? मसाला पण खाली हात काढ. मसाला पण खाली झाडलेला आहे. डिप्रेशन. ते बंद पडलं. ते बंद केलं. ते बंद नाही केलं. जब आदमी गरीब हो ना कभी सच में सोच से गरीब होता है. आदत से होता है. रिमोट खाली चालला. कुठे गेला? अफगाणिस्तान. इकडचं तेल तिकडे वतनं चालू आहे तर्री आणण्यासाठी फक्त. वाटलं तर ते तेल टेक्नॉलॉजी. तर अशा प्रकारे आमच्या भाजीत आलेली तर्री. टाणाव टाणाव कसाल तरी तर पडतील पुरी. चालूच आहे. बघा इतकी 9 जणांची भाजी आणि एवढा सारा पसारा. अशा प्रकारे आमचं झालेलं आहे भाजी. अशा प्रकारे आमची झालेली आहे भाजी तयार. आणि आता बसणार आम्ही जेवायला. आणि आम्हाला जायचं आहे त्या जेवणासाठी. तो सगळं सामान घेऊन इकडे बाहेर. इथे पटांगणामध्ये आम्हाला जेवायचं आहे.
चप अशा प्रकारे आमचं सगळं रेडी झालेलं आहे. मिरच्याची भाजी बनवून झालेली आहे, इथं वाढप पण झालेले आहे आणि वाढण्यासाठी विशेष म्हणजे या डब्याने वाढलेलं आहे आम्ही गाईस. काय म्हणलं आहे बा उमेशने या डब्याने वाढलेलं आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर उलट 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 आणि आता थांबाय आणि आता पुंडलिकाने जेवणाची सुरुवात. ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैवतेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, बसानंद महाराज की जय. बसा जेवायला. बसा जेवा.